चला जास्त वेळ दवडायचा नाही, लगेच डिसिजन घ्यायचं आहे. कोणत्याही पद्धतीचं चॉईस बॉल अवेलेबल नाही आहे, माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. या संपूर्ण स्पर्धेचे नियम आपल्याला माहिती आहेत. आपण कुठेतरी सेकंड लास्ट सामना स्पर्धेचा खेळतोय. समीर खानला सुद्धा अर्थातच आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. मोलाचा वाटा पंचांचा सुद्धा संपूर्ण स्पर्धेमध्ये असतो. सेमीफिनाले 2 आपण पाहतोय. एका बाजूला ध्रुवी 11 वेऊरचा संघ, तर दुसऱ्या बाजूला जतीन स्ट्रायकर संतोष मुल्या सरांचा संघ आपण पाहतोय. अक्षय अनेक वर्षापासून जो अंडर क्रिकेटची सेवा करतो त्याचा संघ आपण पाहतोय. हर्ष कनोजी लगेचच आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये संपर्क साधायचे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी चषक 2024 सेमीफिनाले 2चा थर्रार आपण पाहतोय. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. आणि नितीन पहिल्या चेंडूवरतीच चेंडू आणि फळीचा संपर्क झाला होता का, प्रश्न विचारले जात आहेत. याच्यासाठीच मात्र नितीन ओळखला जातो. जलद गतीचा गोलंदाज मिस्टर नितीन, तर दुसऱ्या बाजूला प्रिन्स ऑफ पालघर मिस्टर करण ठाकूर. इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा नो स्कोर असणार आहे. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा नो स्कोर आहे. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. आता मात्र यतीनला पुढे सरसावं लागणार आहे, काहीतरी कान मंत्रणा द्यावा लागणार आहे, कारण यतीनकडे तितका दांडगा अनुभव अंडरम क्रिकेटचा आहे. 2 डॉट चेंडू आलेत. प्रत्येक 2 दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर सिंगल परिपूर्ण करायचं होतं. कुठेतरी एक्स्ट्रा डिफेन्सिव्ह क्रिकेट करंटच्या माध्यमातून 2 चेंडूवरती पाहिलाय. अर्थातच अजून एक स्पर्धा जर आपण पाहिली जीवन विकासमध्ये झालेली स्पर्धा सेमीफिनालेमध्ये ध्रुवी 11 संघ कुठेतरी अर्थातच बॅकफुटवरती गेला होता आणि वानगाव संघाने बाजी मारली होती. आता सुद्धा सेमीफिनाले आपण बघतोय. इथे मात्र हा वाईट चेंडू आहे का, तर यस पंच दंडित करतायत. लेग स्टिकच्या जास्त बाहेर. पंचांचे दोन्ही या समांतर धावा भेटील अवांतर. इथे मात्र सिंगलने श्री गणेशा होतो. यष्टीरक्षक कुठेतरी चुकी करतोय. करण सारख्या फलंदाजाला इथे मात्र जीवनदान आपण पाहतोय. सेमीफिनालेमध्ये पुन्हा एकदा 2 बलाढ्य संघ. जीवन विकास येथे सुपर 6च्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ध्रुवी 11 संघ कुठेतरी थोडासा बॅकफुटवरती होता. आज मात्र संधी आहे टीट फॉर टॅच साठी. अजून एक डॉट चेंडू. प्रेशर 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 आपण पाहतोय करण ठाकूर वरती आहे. धावांचा विचार केला. डॉट चेंडू मात्र आपण पाहिले. 3 डॉट चेंडू अजूनपर्यंत आल्यात. 1 धाव फक्त एक्स्ट्राच्या रूपामध्ये आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र करण चुकी करतोय. एक्स्ट्रा डिफेन्सिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 4 डॉट चेंडू आल्यात. नितीन मात्र याच्यासाठी ओळखला जातो. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता. पंच इन ऍक्शन मध्ये असणार आहेत. पंच इन ऍक्शन मध्ये असणार आहेत. पंच इन ऍक्शन. चला चला प्लीज पंचांशी वाद घालायचा नाही. पंचांनी अजून डिसिजन दिलेलं नाहीये. दोन्ही संघांना विनंती आहे, पंचांनी अजून डिसाईड केलेलं नाहीये. फेअर डिलिव्हरीचा इशारा पंच दर्शवत आहेत. चला, कोणत्याही प्रकारचं थर्ड अंपायरचं सिस्टम अवेलेबल नाहीये. ते फक्त पंचांच्या पेशन्स वरती आहे. प्लीज येतील सहकार्य करायचे. धावांचा विचार केला. 5 चेंडूचा खेळ झालाय. फक्त 2 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाजाला स्पेशली करण ठाकूरला जखडून ठेवलाय. 1 अवांतरची धाव आणि 5 चेंडूवरती केवळ आणि केवळ 1 सिंगल. शेवटचा चेंडू यतीन मात्र कोणती पवित्रा घेईल ते सुद्धा बघण्यासारखं आहे. इथे मात्र अजून एक नो स्कोअर. एका षटकाच्या समाप्तीनंतर ध्रुवी 11 संघ आपण पाहतोय थोडासा कुठेतरी शांत चित्तामध्ये दिसतोय. केवळ आणि केवळ 2 धाव. घेऊया शॉर्ट ब्रेक. पुढे जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा. सेमीफिनाले 2चा थर्रार गावदेवी चषक 2024 मध्ये. यस डीजे मास्टर. पहिला षटक नितीनच्या नावावरती राहिलाय. गती गती आणि गतीसाठी मात्र मिस्टर नितीन ओळखला जातो. चला घाई करायची प्लीज. पंच आपण सुद्धा कॉल द्यायचे. ऑलरेडी थोडासा जास्त वेळ या सामन्याला लागणार आहे. आणि अजून एक जलद गतीचा गोलंदाज बंधू आपण पाहतो मिस्टर देवाला. पहिल्या षटकामध्ये नितीनने कुठेतरी अडचणीमध्ये आणला. आता मात्र मोठा बंधू आपण पाहिलं देवाला आपण पाहतो आपल्या ऑनस्क्रीनवरती. अजून एक जलद गतीचा गोलंदाज. तिखट मारा करण्यासाठी तो ओळखला जातो. समोर करण ठाकूर जो मात्र पहिल्या षटकामध्ये थोडासा अडचणीच्या आडोशामध्ये दिसला होता. कमबॅक करण्याची संधी त्याच्याकडे आहे. केवळ 2 धावा धावफलकावरती आहेत.
इथे मात्र एक्स्ट्रा चेंडू आहे. कुठेतरी लेग स्टिकला फ्लाइंग किस करून गेला की काय, कारण अगदी जवळून चेंडू निघून जातोय. क्लोज कॉल होता लीव देण्यासाठी, परंतु शेवटी आपण पाहिलं वाईट चेंडूचा इशारा येतोय. 3 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित अजून या षटकातील 6 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र रनआउटची संधी आहे. अजून एक डॉट चेंडू. प्रेशर प्रेशर प्रेशर. करण ठाकूरचा विचार केला, तब्बल 6 चेंडू अजूनपर्यंत त्याने फेस केल्यात आणि केवळ 1 धाव त्याच्या फळीतून आली आहे. मोठ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं स्वतःच्या नौसला कंट्रोल करणं गरजेचं आहे. देवा तिखट मारा आपण पाहतोय. इथे मात्र वाईट चेंडू आहे. बॅक टू बॅक अजून एक अवांतर चेंडूने थोडंसं प्रेशर रिलीज होणार आहे, कारण अवांतरच्या रूपामध्ये जर आपण डॉट नंतर धावा दिल्या, कुठेतरी समोरचा संघ सुद्धा तितकाच बलाढ्य आहे, फलंदाज तितका चांगला, त्याला लयमध्ये येण्यासाठी जास्त वेळ लागणार नाहीये, परंतु संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. 4 धावा धावफलकावरती उर्वरित 5 चेंडूचा खेळ अजून या षटकातील शिल्लक आहे. इथे मात्र हलक्या हाताने सिंगल परिपूर्ण केली आहे, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या सिंगलचा वापर. शेवटी इनटू द मिडल आपण पाहिला, चेंडू ब्रश करतोय आणि 1 धाव परिपूर्ण होते शॉर्ट पॉइंट रिजन वरती. धावांचा विचार केला, 5 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष संपूर्ण सामन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे, कारण दोन्ही संघ आपण पाहिलं बलाढ्य संघ आहेत, तुल्यबळ संघ आहेत. पुन्हा एकदा यतीन पाटील केवळ हलक्या हाताने दिशा दाखवली आहे. शेवटच्या 12 चेंडूवरती अर्थातच कुठेतरी हाणीमारा करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाचा असणार आहे. 3 चेंडूचा केस झाला, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. 6 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे मात्र अजून एक खोलवा टप्प्याचा चेंडू, रनआउटची संधी आहे, परंतु 1 धाव परिपूर्ण होईल का? 1 धाव होतीये परिपूर्ण. धावांचा विचार केला, 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली. कौतुक करावं लागेल नितीन आणि त्या पाठोपाठ देवासह दोन्ही मोठ्या फलंदाजाला पूर्णपणे अजूनपर्यंत शांत करून ठेवलंय. इथे मात्र अजून एक डॉट चेंडू, अजून एक डॉट चेंडू आहे. शेवटचा अंतिम चेंडू. 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली. सेवन ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. इथे मात्र अजून एक डॉट चेंडू असणार, याच्यात तीळ मात्र शंका नाहीये. कौतुक करावं लागेल. आणि अर्थातच जतीन स्ट्रायकर या संघाने मात्र तब्बल 24 चेंडू मागे 15 धावा डिफेंड केल्या होत्या आणि आपण पाहतोय करण आणि यतीन सारख्या फलंदाजाला शांत ठेवलंय. 3.5 च्या रन रेटने आपण पाहतोय केवळ 7 धावा धावफलकावरती. घेऊया शॉर्ट ब्रेक, मग येऊया मैदानाच्या आतमध्ये. यस मिस्टर डिस्क जॉकी. बारा चेंडूमध्ये अजून एक विचार केला मंगेश, ज्या गोलंदाजाने अर्थातच मूर्ती लहान कीर्ती महान लिटल मास्टर गोलंदाजी मार्कवरती आहे. चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मंगेशला आपण पाहतोय. चला घाई करायची प्लीज, थोडंसं राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी आपण पाहिलं मिस्टर मंग्याला आपण पाहतोय. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर होईल का? घुटना टेक, सिक्सर देख. यस डीजे मास्टर. सामना थांबवायचा आहे, 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. जे बॅरिकेडिंगला अगदी जवळ उभे आहेत प्लीज, आपण जे पोलला उभे आहेत प्लीज, जो जिकडे कार्यकर्ता वर्ग आहे व्हॉलेंटियर्स, आपण ताकीद द्यायचे. प्रेक्षक वर्ग ऑन साईडला, ते पोल मात्र खालती येतात प्लीज. हे 4 लाईटचे पोल आहेत, त्याच्यापासून थोडंसं प्रेक्षक राजाला लांब करायचं आहे. 6व्या मैदानाच्या आतमध्ये षटकाराने मात्र पहिल्या 2 षटकामध्ये जो प्रेशर क्रिएट झाला होता तो कुठेतरी थोडासा ॲब्झॉर्ब होणार आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. मंगेश कमबॅक करण्यासाठी पारंगत आहे.
इथे मात्र वाईट चेंडू असेल का? डॉट चेंडूचा इशारा पंच दर्शवत आहेत. इथे मात्र डॉट चेंडू आहे. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर, बदली काळाची गरज आहे. जसं आपण आपल्या मोबाईलचं सॉफ्टवेअर दर 6 महिन्यामध्ये बदलतो ना, तसं आपल्या लाईन अँड लेंथला बदलणं गरजेचं आहे. तेच मात्र मंगेशने केलं आणि डॉट चेंडू येतोय. इथे मात्र हलक्या हाताने खेळला आहे. एक धाव परिपूर्ण होणार आहे. धावांचा विचार केला, धाव फलक आपण पाहिलं 14 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अनेक मान्यवर मंडळींची मांदियाळी आपण पाहतोय मुख्य मंचावरती आहे आणि त्याचं औचित्य मात्र आपण पाहिलं गावदेवी चषक 2024चा शेवटची अंतिम रजनी. इथे मात्र अजून एक डॉट चेंडू आहे. अजून एक डॉट चेंडू आहे आणि मंग्याचं कौतुक करावं लागणार आहे. पहिला चेंडू करंडला स्लॉट वरती जरी दिला, त्याच्यानंतर मात्र आपण पाहिलं ऑस्टिकच्या जास्त बाहेर चेंडूने कुठेतरी कमबॅक केलंय. धावफलक 14 या आकड्यावरती आहे. 14 या आकड्यावरती. येणारे 2 चेंडू अजून या षटकातील शिल्लक आहेत. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर मंगेशच्या माध्यमातून. स्टेट डाऊन द ट्रॅक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे जलद गतीने. 2 धावा तर परिपूर्ण होणार आहेत. 2 धावा परिपूर्ण झाल्या. धावफलक 16 या आकड्यावरती आहे. हाफ करा. 16 ऑन द स्कोर कार्ड टॅली. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे. धावफलकाचा विचार केला, 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे मात्र अजून एक वाईट चेंडू. कुठेतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, बदल करण्याचा प्रयत्न होता. 17 ध्रुवी 11 संघ 17 या आकड्यावरती आहे. सेमीफिनाले 2 आपण पाहतोय. जतीन स्ट्रायकर गोलंदाजी मार्क वरती. पहिले 2 षटकं चांगली. हा षटक थोडासा महागडा कंपॅरेटिव्हली. शेवटचा चेंडू आहे. स्टेट डाऊन द ट्रॅक. एक धाव झाली आणि 3 चुकी करणार नाहीये. एका धाव्याने समाधानी व्हावं लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने नो लॉस. 18 ऑन द स्कोर कार्ड टॅली ध्रुवी 11. घेऊया ब्रेक. जाऊया डीजे मास्टर कडे. धावांचा विचार केला 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 18 धावा धावफलकावरती आहेत. चेनू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहिला गावदेवी चषक 2024 मध्ये. 2 बलाढ्य संघ जेव्हा जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध येतात, पहिल्या 2 षटकामध्ये 7 धावा होत्या. त्याच्यानंतर मंगेशचं षटक कंपॅरेटिव्हली थोडंसं महागडं आणि आता मात्र समतुल्य सामना सुरू आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण या षटकामध्ये जर 12 ते 13 धावा आल्या तर कुठेतरी मात्र समीकरण एका चांगल्या परिस्थितीमध्ये असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर योगेश. ऑनसाईडवरती खेळायचं होतं. यतीन जिथपर्यंत कलेक्शन होईल मंगेशच्या माध्यमातून 19 धावा धावफलकावरती सज्ज होणार आहेत. करण ठाकूर मात्र या षटकामध्ये आपल्याला थोडंसं चान्स घेताना दिसणार आहे. कारण शेवटचं षटक आहे. एक षटकार त्याच्या फळीतून आलाय. थोडंसं अर्ली स्टेजमध्ये स्ट्रगल करताना दिसला, परंतु आता मात्र 11 चेंडूमध्ये 10 धावा त्याच्या फळीतून आल्यात. 5 चेंडूमध्ये किती धावा अर्जित करेल ते सुद्धा बघण्यासारखं आहे. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. रन पूर्ण होईल का? यस. पंचांचे बोट आकाशाकडे. विकेटचा होत आहे पतन. गॉम. यस डीजे मास्टर. डीजे राकेश इन द मिक्स. मान जा रे बेटे खड़े लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे 19 धावा धावफलकावरती येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. करण ठाकूर मात्र मिस्टँड स्ट्रोक रनआउटच्या झटका आपण पाहिला. ध्रुव 11 संघाला पहिला झटका, पहिला हादरा. इथे मात्र योगेश करतोय चुकी. लेगस्टिकच्या जास्त बाहेर. 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 28-19 धावा जर धावफलकावरती आपण ठेवल्या तर मैदानाच्या आतमध्ये लढत चांगली असणार याच्या शंका नाहीये. इथे मात्र यतीन पाडेल. मिस टाइम स्ट्रोक. खेळाडू तिथे तैनात आहे. झटका लागणार आहे मात्र आपण पाहतोय. लॉंग ऑफ चढोक्यावरून खेळायचं होतं. विकेटचं होतं पतन. गॉन. खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा.
स्ट्रोक नो स्कोर वरती जाणार आहे चेंडू. कौतुक करावं लागणार आहे योगेशचं. स्टॉकच्या षटकामध्ये काय गोलंदाजी राहिली आहे. धावांचा विचार केला 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 20 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र वाईट चेंडू असणार आहे. 21 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 21 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक अवांतर चेंडू कुठेतरी स्ट्रगल आपल्याला करायला लावणार आहे येणाऱ्या काळामध्ये. इथे मात्र डॉट चेंडू आहे. इथे मात्र डॉट चेंडू आहे. अजून एक डॉट चेंडू. प्रेशर 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 आपण पाहतोय. 21 धावा धावफलकावरती आहेत. मिस टाइम स्ट्रोक. खेळाडू तैनात आहे. विकेटचं होणार आहे पुन्हा एकदा पतन. गॉन. 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि अर्थातच येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 22 धावा कुठेतरी कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला ध्रुवी 11 संघ दिसतोय. परंतु हीच कामगिरी जतीन स्ट्रायकरने केली आहे. चला जो बॅट्समॅनचा पवेलियन आहे तो खाली करायचा. जे एक्स्ट्रा प्लेअर मैदानाच्या पवेलियन मध्ये बसले आहेत प्लीज व्हॉलेंटियर आपण ताकीद द्यायची आहे. जे एक्स्ट्रा प्लेअर मैदानात जिथे आपण पाहिलं पवेलियन मध्ये बसले आहेत आपल्याला विनंती आहे वारंवार प्लीज. नितीन आणि देवाय दोन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन बंधू आपण पाहतोय. देवा आणि नितीनचा विचार केला अर्थातच स्वतःच्या गोलंदाजीच्या जोरावरती ज्या खेळाडूने मुंबई गाठली अंडरआर्म क्रिकेटमध्ये स्वतःच्या नावाची छाप वानगाची छाप ज्या खेळाडूने सोडली आहे त्यांना आपण फलंदाजी मार्कवरती पाहतो. चांगली गोलंदाजी राहिली आहे परंतु आता मात्र 22 धावा आपल्याला करायचे आहेत. समोर सुद्धा मोठा संघ आपण पाहतोय. ध्रुवी 11 संघ आपण पाहतोय. संतोष मुल्ल्या सरांचा संघ. एकच चांगली बॅटल आपल्याला पाहायला भेटणार आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाईल का याची चाहूल मात्र कुठेतरी चर्चासत्र मैदानाच्या बाहेर सुरू आहे. सेमीफिनाले 2 ऑलरेडी वेऊर संघ क्वालिफाय झालाय. फिनाले मध्ये पहिल्या चेंडूवरतीच मोठा मासा गळाला लागलाय. मिस्टर नितीन बॅक टू दी पवेलियन. गॉम. यस डीजे मास्टर. चला जास्त वेळ दवडायचं नाहीये. पाळाला आपण पाहतोय न्यू बॅटर. पहिल्या चेंडूवरतीच यतीन पाटील काय यष्टीरक्षण झालंय. जेवढा चांगला चेंडू तेवढं सुरेख डिफ्लेक्शन आपण पाहिलं. यष्टीच्या मागे अनुभव काय असतं याचा वापर त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. 22 धावा डिफेंड करायचे आहेत. पहिल्या चेंडूवरतीच गडी बास झालाय. सिंगलचा प्रयत्न. चिकी सिंगल आपण पाहिला. आणि पुन्हा एकदा त्याच रिजनवरती खेळाडू पाहतोय. एक्स्ट्रा अटॅक्यू फील्ड सेटअप. एक्स्ट्रा अटॅक्यू फील्ड सेटअप आपण यतीन पाटीलला पाहतोय. शॉर्ट मिडॉनच्या खेळाडूला सुद्धा अजून सिलू मिडॉनला आणलं जात आहे. प्लेस केलं जात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग समोर मात्र विचार केला. शॉर्ट पॉईंट आहे. शॉर्ट कव्हर आहे. पूर्णपणे घेरून ठेवण्याचा प्रयत्न आहे.
यावेळेस आउटसाइड एज खेळाडू वृत्ती दाखवली आहे. देवासाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. पंचाने आउट देण्याच्या अगोदर मात्र देवा बॅक टू द पवेलियन झालाय. खेळाडू वृत्ती त्याच्या माध्यमातून फलंदाज एवढा वेळ दबडायचा नाही. आपण सगळ्यांना विनंती आहे. 21 धावा धावफलकावरती होत्या. 22 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु ड्रीम स्पेल मिस्टर प्रेम मोरे आणि न्यू बॅटरचा विचार केला. रोशनला आपण पाहतोय. प्रेमचा विचार केला. अर्थातच सुपर 6 मध्ये मागच्या अनेक वर्षापासून आपण त्याला गोलंदाजी करताना पाहतोय. YBCC वेऊर संघाकडून तो अनेक वर्षापासून आपण खेळताना पाहतोय आणि आज मात्र ध्रुवी 11 संघाकडून कुठेतरी लेगस्टिकच्या जास्त बाहेर एक्स्ट्राच्या रूपामध्ये 2 धावा धावफलकावरती. चेंडूचा केस झालाय. 3 गडी बास झाल्यात 2. इथे मात्र आउटसाइड एज आहे का? लाऊड अपील तर केली आहे. विकेटचा पतन. मिस्टर समीर खानने इशारा दर्शवलाय. विकेटचा होत आहे पतन. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन आपण पाहिलं. अर्थात स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 2 धावींवरती 3 गडी बास झाल्यात. दोन धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 20 चेंडूमध्ये अजूनही 20 धावा करायच्या आहेत. मिस्टर मंग्याला आपण पाहतोय. इथे मात्र हलक्या हाताने हर्षू थोडंसं लेझी एलिगन्स 1 धाव परिपूर्ण होणार आहे. येणाऱ्या 19 चेंडूमध्ये अजून 19 धावा करायच्या. सेमी फिनाले तुम्ही आपल्याला आधीच म्हटलं दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. जर अर्ली स्टेजेसमध्ये विकेट गेले तर सामन्यामध्ये रोमांच निर्माण होणार आहे आणि तो रोमांच मिस्टर प्रेम मोऱ्याने निर्माण केलाय. कारण येणाऱ्या 19 मध्ये 19 धावा करायची आहेत. 3 गडी बास झाल्यात 3 धावेवरती. स्कोर कार्ड आपण पाहिलं. स्टे डाऊन द ट्रॅक. रनआउटची संधी पुन्हा एकदा आहे. प्रयत्न झालेत. पंच मात्र कोणत्या दिशेने वळणार आहेत? चला सहकार्य करायचंय. कोणत्याही पद्धतीचं प्लेयर रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. सहकार्य करायचंय. कोणत्याही पद्धतीचं प्लेयर रिव्ह्यू नाही. नॉटआउटचा इशारा पंचाने दिला. चला सुरुवात करायची आहे. सर्व संघांना नियम समान आहेत. प्लीज सर्व संघांना नियम समान आहेत. सहकार्य करायचंय. कोणत्याही संघाला एक्स्ट्रा रिव्ह्यू नाहीयेत. फक्त आणि फक्त पंचांच्या पेशन्स वरती कॉल आहे. चला नॉट आउटचा इशारा आलाय. लगेचच फील्ड सेटअप करायचा प्लीज. नॉट आउटचा इशारा आहे.
रिव्ह्यू हा फक्त आणि फक्त पंचांच्या पेशन्सवरती आहे. प्लीज आयोजकांच्या माध्यमातून हा कॉल आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 18 धावा करायचे आहेत. चला सुरुवात करायची आहे प्लीज. आयोजकांच्या माध्यमातून हा कॉल आहे. चला सुरुवात करायची आहे. आयोजकांच्या माध्यमातून हा कॉल आहे. चला येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजून 18 धावा अर्जित करायची आहेत. चला सुरुवात करायची आहे प्लीज. सुरुवात करायची आहे. सर्वांसाठी नियम समान आहेत. चला स्पीडअप करायचं. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 18ची गरज आहे. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहतोय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त पंचांच्या पेशन्सवरती रिव्ह्यू आहे. कोणत्याही पद्धतीचं दडपण आपण पंचांवरती राखायचं नाहीये. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता मात्र 18 धावा अर्जित करायच्या आहेत. यतीन पाटील ज्याच्याकडे मात्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये गोलंदाजीचा सर्वात जास्त चांगला अनुभव आहे तोच खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. फ्लाईटने मात्र जास्तीत जास्त गोलंदाजी करणारा गोलंदाज मिस्टर यतीन पाटील. क्लासिकल ऑफ ब्रेक गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक मोठ्या मोठ्या अंडरच्या स्पर्धा ज्याने लिहिल्या गाजवल्यात गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये तोच खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गावदेवी चषक 2024 ची शेवटची अंतिम रजनी. थोडंसं स्पीडअप करायचं. ध्रुव 11 संघ व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न फटका फसतोय. आणि सुपर 6 फॉर्मॅटमध्ये जेव्हा जेव्हा आपण आगरीपाडामध्ये खेळणार नो स्कोरचा आपल्याला इशारा वारंवार पंचांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. धावांचा विचार केला आता मात्र येणाऱ्या 17 चेंडूमध्ये 18 धावा अर्जित करायचे आहेत. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट. प्रेक्षक राजा मात्र मैदानाच्या बाहेर कुठेतरी अजूनही या स्पर्धेची चाहूल. इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू. पुन्हा एकदा यतीन पाटील फसवा चेंडू. याच्यासाठीच मात्र तो ओळखला जातो. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न परंतु गती एवढी कमी होती की केवळ एका धावेने समाधानी व्हावं लागलं. 5 धावा धावफलकावरती आहेत. 21 पाठलाग करायचा आहे. शॉर्ट कव्हरवरती खेळाडू. इथे मात्र क्लासिकल ऑफ कटर प्लेड स्विंग अँड मिस. कोणत्याही पद्धतीचा संपर्क चेंडू आणि फळीचा झाला नाही. क्लासिकल ऑफ कटर. समीकरणाचा विचार केला 15 मध्ये करायच्या 17. इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलाय. ब्रँड ऑफ नवली मिस्टर यतीन पाटील करणार नाहीये चुकी. विकेटचं होत आहे पतन. गॉम. यस डीजे मास्टर. जाऊन एकवीरा आईला भेटल्या ना माया माझ्या संजनी माऊल्या. मध्ये 17 करायचे आहेत अजून. येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. 21 धावा डिफेंड करायच्या होत्या. ध्रुव 11 संघाचं कौतुक करावं लागणार आहे. न्यू बॅटर मिस्टर योगेश. गोलंदाजीचं चांगली राहिली नॉनस्ट्राईक एंडवरती. आपण फलंदाजीसाठी पाहतोय. यातील पाटील फॉलो थ्रू मध्ये संधी आहे. रन आउटचा अजून एक झटका. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. तू चल मैं आया. वाह. न्यू बॅटर आपण पाहिलं तर रुपेशला आपण पाहतोय. समीकरणाचा विचार केला. समीकरण फर्स्ट येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. रिक्वायर रन रेट अजूनही 5.67 आहे. अजूनही आपल्याकडे संधी आहे. गडी जरी 5 झाले असले
इथे मात्र अजून एक क्लासिकल ऑफ कटर आपण पाहिला. वॉट अ बॉल. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. 21 धावा डिफेंड करताना प्रथम काय सुरुवात केली प्रेम मोरेने, त्याच्या माध्यमात आपण पाहिला मिस्टर यतीन पाटील. 6 धावा धावफलकावरती आहेत 5 गडीच्या मोबदल्यावरती. आपण खेळ जरी क्रिकेटला पाहत असलो तरी स्कोर कार्डवरती जर आपण विचार केला तर फुटबॉलचा नजारा दिसतोय. 6 धावा धावफलकावरती आहेत 5 गडीच्या मोबदल्यावर. घेऊया शॉर्ट ब्रेक, जाऊया मिस्टर डीजे मास्टरकडे. यस डीजे मास्टर. जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली कळदाला बिघडारी यारी. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर प्रिन्स ऑफ पालघर मिस्टर करण ठाकूर. येणारा विचार केला 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. सध्याच्या हंगामामध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये अर्थातच सगळ्यात चांगल्या फॉर्ममध्ये असणारा खेळाडू आपण पाहिला तर मिस्टर करण ठाकूरचं नाव सुद्धा त्या अग्रगण्य लिस्टमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती लेगस्टिकच्या जास्त बाहेर अवांतरच्या रूपामध्ये धावा भेटणार आहेत यतीन पाटील. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं यष्टीच्या मागे लाईटच्या स्पीडने यष्टी रक्षण करतोय. इथे मात्र स्लॉट वरती चेंडू आहे. नंदन जाणार आहे पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. बेग 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 षटकारासाठी. इथे मात्र खराब चेंडू आहे. कुठेतरी गती कमी होती या चेंडूमध्ये आणि पायावरती जर आपण लेफ्ट हँडेड बॅटरचा चेंडू पाठवला तर अर्थातच योगेश मात्र दाखवतोय कुठेतरी मात्र डेव्हिड वॉर्नर कॉपी बुक स्टाईलमध्ये हा फटका आलाय. मनगाडाचा वापर, बॉटम हँडचा वापर, हँड आय कोऑर्डिनेशन परफेक्ट. समीकरण बदलत आहे. 11 चेंडूमध्ये आता 9ची गरज आहे. अकरा मध्ये 9ची गरज आहे. योगेशने मात्र स्वतःच्या संघाला करून दिलंय कम बॅक. सेमीफिनाले 2. इथे मात्र करण करतोय चुकी. कुठेतरी लाईन लेंथ मध्ये परिवर्तन करावं लागणार आहे. चला ध्रुव 11 संघासाठी बक्षीस आपण पाहतोय. बाबू शेट्टी सरांच्या माध्यमातून आपण पाहिला मिस्टर प्रेम मोरेने मात्र घेतलाय का हा झेल. कॅच ऑफ द डे झालाय का. कॅच ऑफ द डे झालाय का. चला पहिला आपण पाहतोय कोणत्याही पद्धतीची इजा झाली नाहीये ना. चला पाणी घेऊन जायचंय. चला अंपायरने थर्ड सॉफ्ट सिग्नल सांगायचं. पंच सॉफ्ट सिग्नल गरजेचं आहे विकेटचा बदल. अंपायर रिव्ह्यू आहे सर फक्त. वारंवार 6वा कॉल आहे.
चला अर्थातच पंच आपल्या मार्कवरती जाऊन डिसिजन देतील, परंतु प्रेम मोरे अशाच मोठ्या मोठ्या कॅचसाठी ओळखला जातो. अनेक रील आपण त्याच्या व्हायरल पाहिले आहेत. प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये करतो. प्रेम मोरे धडधड 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 आपण दोन्ही खेम्यामध्ये पाहतोय. हृदयाचे ठोके मात्र दोन्ही खेम्यामध्ये पाडलेत. पंच जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये मार्कवरती जाणार नाही तिथपर्यंत मात्र चर्चासत्र बाहेर उदाहरण आलंय की मात्र फलंदाज बाद आहे की नाही. आणि याच पंच दर्शवत आहेत कॅच ऑफ द टुर्नामेंट मिस्टर प्रेम मोरे. आपण पाहिलं तर समीकरणाचा विचार केला 6 गडी बाद झाल्यात. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये अजूनही 9ची गरज आहे. आणि करण ठाकूरने केलंय कमबॅक, त्याचं मात्र मोठं कारण मिस्टर प्रेम मोरे. व्हॉट अ कॅच. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकतो. अजून एक बक्षीस आपण पाहतोय ध्रुव 11 संघासाठी शेट्टी साहेबांकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल जर ध्रुव 11 संघ विजयी होतोय. तर बक्षिसांचा भडीमार आपण पाहिला शेट्टी साहेबांच्या माध्यमातून केला जातोय. आणि असं एकमेव कारण आहे की आपलं प्रोत्साहन वाढावं. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू करण ठाकूरने केलाय कमबॅक. आता मात्र समीकरण पुन्हा येतंय 9 चेंडूमध्ये 9ची गरज आहे. चला प्रेक्षक राजा, जर सेमीफायनल 2 आवडला असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहतोय गावदेवी चषक 2024 शेवटच्या रजनीमध्ये. अजून एक डॉट चेंडू. प्रेशर. आता मात्र समीकरणाचा विचार केला 8 चेंडूमध्ये 9ची गरज आहे. करण ठाकूरच्या षटकामध्ये एक षटकार जरी आला असता परंतु काय कमबॅक केलाय. आणि आपण सुरुवात कुठून करतो याला जास्त महत्व नसतं, अंत महत्वाचा आहे. आउटसाइड एज यतीन करतोय चुकी. गडी क्रमांक 7 झाला असता बाद. यतीन करतोय चुकी आणि मैदानाच्या आतमध्ये चुकीला माफी नाहीये. आता मात्र समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 8ची गरज आहे. जो पाटील नेटवर्कच्या माध्यमातून प्रेक्षक राजा जॉईन झाला त्यांच्या माहितीसाठी अजून येणाऱ्या 7 मध्ये 8ची गरज आहे. तर कुठे जाऊ नका, चॅनलला सबस्क्राईब करा, पाहत राहा, ऐकत राहा. अजूनही आपण पाहिलं तर गावदेवी चषक 2024 चेंडू आणि फळीचा थरार मेगा सेमीफिनाले 2 ध्रुव 11 विरुद्ध जतीन स्ट्रायकर्स. येणाऱ्या 7 मध्ये 8ची गरज आहे. शेवटचा चेंडू क्रुशियल ठरणार आहे. इथे मात्र हर्षू करतोय चुकी. 2 धावा परिपूर्ण होतील का. नंदन सुद्धा करतोय चुकी. आता मात्र समीकरणाचा विचार केला 6 चेंडूमध्ये 6ची गरज आहे. धडधड ठोके प्रेक्षकांची आणि त्यासोबतच दोन्ही पवेलियन मध्ये प्रेक्षकांचे सुद्धा वाढलेत. घेऊया शॉर्ट ब्रेक, देऊया थोडंसं धडधडला संधी आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. यस मिस्टर डिस्क जॉकी. आता तरी देवा मला पावशील का. सहाची गरज. अजून एक वेऊरचा लखलखता सितारा आणि आपण पाहिलं अजून एक बक्षीस देतोय शेट्टी साहेबांच्या माध्यमातून. अर्थातच विकेट लोवर फुलटॉस सुमित दुबे. एक धाव झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. डीप मध्ये नंदन घरात मात्र चुकी करणार नाहीये. समीकरणाचा विचार केला. आता मात्र समीकरण आहे येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 5ची गरज आहे. इथे मात्र कुठेतरी पुन्हा एकदा टीम हडल पाहायला भेटेल. टीम हडल जिथपर्यंत होईल. घेऊया शॉर्ट ब्रेक, छोटीशी विश्रांती घेऊया मैदानाच्या आतमध्ये. आणि अर्थातच पाटील नेटवर्कवरती आपण पाहिलं प्रेम मोरे बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणून अपलोड झाली आहे. उद्याच्या दिवसामध्ये ही रील मात्र व्हायरल होणार आहे याच्यात तीळ मात्र शंका नाहीये. पाटील नेटवर्क या यूट्यूब लाईव्ह वाहिनीवरती आपण जाऊन लगेचच ही रील पाहू शकता, ती व्हिडिओ आपण पाहू शकता. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र फसवा चेंडू आहे. अजून एक फसवा चेंडू. बॉल टू बॉल इक्वेशन नाहीये, एक एक्स्ट्राचं इक्वेशन आहे. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट सुपर 6 मध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी पुनरावृत्ती जीवन विकासच्या सेमीफायनलच्या सामन्याची होती. तिथे मात्र ध्रुव 11 वेऊर संघ मात्र कुठेतरी फलंदाजाच्या भूमिकेमध्ये होता आणि आज मात्र वानगाव संघ फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आहे. रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक शेट्टी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतो. ध्रुव 11 संघासाठी जर विजयी झाले आणि त्यासोबतच पाहिलं तर 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आपण पाहतो प्रत्येक षटकारासाठी.
खलड्या साहेबांच्या माध्यमातून आहे. बक्षिसांचा भडीमार आपण पाहिला तर गावदेवी चषक 2024 मध्ये झालाय. इथे मात्र खराब चेंडू आहे, खराब चेंडू. प्रेशर प्रेशर प्रेशर. तराजू सारखा सामना कधी अर्थातच रुलेवेन संघाकडे आहे तर कधी मात्र जतीन स्ट्रायकर्स वानगाव संघाकडे आहे. राहुल करतोय सुकी. स्वतःला मोटिवेट करावा लागणार आहे, स्वतःला मोटिवेट करावा लागणार आहे, कारण यशाला मात्र कोणताही शॉर्टकट नाही आहे. संघर्ष 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 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यशासाठी करावा लागणार आहे. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. गावदेवी चषक झुंजार क्रिकेट क्लब आयोजित नियोजित आणि त्यासोबतच आगरीपाडा ग्रामस्थ आयोजित नियोजित आपण पाहिलं. शेवटची रजनी मेगा सेमीफिनाले टू बॉल इक्वेशन, रन बॉल इक्वेशन. 3 चेंडूमध्ये अजूनही 3ची गरज आहे. महत्वाचा क्रुशल चेंडू. धीम्या गतीचा चेंडू. 1 धाव परिपूर्ण होणार आहे, 1 धाव परिपूर्ण होणार आहे. अजूनही सामन्यामध्ये बरंच काही बाकी आहे, सामन्यामध्ये बरंच काही बाकी आहे. प्रेक्षक राजाला मात्र उत्सुकता आहे हा सामना कोण जिंकेल. तिकीट टू फिनाले घेऊन मात्र वेऊर संघासोबत कोण खेळणार आहे. दोन चेंडूमध्ये 2ची गरज आहे. प्रेशर प्रेशर दोन्ही बाजूने बराबरीत असणार आहेत. राहुल शुक्ला गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. फलंदाजी मार्क वरती विचार केला, स्ट्राइक एंड वरती रुपेश. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का, कारण समीकरण आहे येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 2 धावेची गरज आहे. चला घाई करायची आहे. कंपल्सरी चेसचा फॉर्मॅट आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 2 धावा अर्जित करायचे आहेत. चला स्पीडअप करायचं. थोडंसं क्रुशियल मुवमेंट वरती जरी सामना असला तरी वेळेचं बंधन आपल्यावरती आहे. 2 चेंडूमध्ये 2 धावा करायच्या आहेत. क्षेत्ररक्षकावरती सुद्धा तेवढाच प्रेशर आहे. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर. आता मात्र 1 चेंडूमध्ये 1ची गरज. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके मात्र अर्थातच आपल्याला ऐकायला येत आहेत. धडधड 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 आपल्याला ऐकायला येते. समीकरणाचा विचार केला. 1 चेंडूमध्ये 1ची गरज आहे. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. राहुल शुक्लाचा 1 वाईड मात्र कुठेतरी ध्रुव 11 संघाला जास्त महागात पडेल का, हे मात्र येणारा वेळ सांगणार आहे. ध्रुव 11 संघ जर विजयी झाला, कंपल्सरी चेसचा फॉर्मॅट आहे. 1 धाव आपल्याला काढावीच लागणार आहे. कंपल्सरी चेसचा फॉर्मॅट आहे. 1 धाव आपल्याला काढावीच लागणार आहे. 1 मध्ये 1 धावेची गरज आहे. प्रेशर 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 प्रेशर. आणि अर्थातच तब्बल 4,000 रुपयांचं पारितोषिक आपण पाहिलं शेट्टी साहेबांच्या माध्यमातून ध्रुव 11 संघाला असणार आहे. तब्बल 4,000 रुपयांचं पारितोषिक शेट्टी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं. तब्बल रोख रक्कम 4,000 रुपयांचं पारितोषिक ध्रुव 11 संघाला असणार आहे. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. चला प्रेक्षक राजा आपल्या जागेवरून उभं राहायचं आणि या सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. 1 मध्ये 1ची गरज आहे. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. चेंडू आणि फळीचा संघर्ष आपण पाहिला. ध्रुव 11 एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला जतीन स्ट्रायकर. टाळ्यांच्या गजराने शेवटच्या शेवटीचं आगमन करूया. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 1 चेंडूमध्ये 1ची गरज. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. एका बाजूला ध्रुव 11 तर एका बाजूला जतीन स्ट्रायकर. इथे मात्र प्रेशर 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 दडपण आपल्याला दिसतंय. चेंडू डिलिव्हर होण्याच्या अगोदर कुठेतरी क्रीज सोडण्याचा प्रयत्न होता. प्रेशर प्रेशर प्रेशर. चला पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. इथे मात्र आपण पाहिला जतीन स्ट्रायकर संघ इनटू द मेगा